भक्तांनो, आजचा हा संदेश तुमच्यासाठीच आहे. तो तुमच्या दुःखावर प्रकाश टाकेल. सुरुवात करण्यापूर्वी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. स्वामी म्हणत आहेत, माझ्या मार्गावर पाऊल ठेवून तर बघ. तुझे सर्व मार्ग खुले केले नाही तर सांग. माझ्यासाठी खर्च करून तर बघ. कुबेराचे भांडार उघडले नाही तर सांग. माझ्यासाठी कटू वचने ऐकून तर बघ. तुझ्यावर कृपेचा पाऊस पाडला नाही तर सांग. माझ्याजवळ येऊन तर बघ. तुझ्यावर लक्ष ठेवले नाही तर सांग. माझी गोष्ट लोकांना सांगून तर बघ. तुला मौल्यवान बनवले नाही तर सांग. माझ्या चरित्राचे चिंतन करून तर बघ. ज्ञानाचे मोती तुझ्यात नाही भरले तर सांग. मला तुझा बनवून तर बघ. तुला सर्व बंधनातून मुक्त नाही केले तर सांग. माझ्यासाठी दुःख काढून तर बघ. तुला कीर्तिवान नाही बनवले तर सांग. माझ्या मार्गावर चालून तर बघ. तुला शांतीदूत नाही बनवले तर सांग. तू स्वतःला समर्पित करून तर बघ. तुला हिरा नाही बनला तर सांग. माझे कीर्तन करून तर बघ. जगाचे विस्मरण करायला नाही लावले तर सांग. तू माझा बनून तर बघ. प्रत्येकास तुझा नाही बनवीन तर सांग. सगळे रस्ते बंद होतील तेव्हा हा फक्त विश्वास तर ठेव. जिथे संपते मर्यादा तुझी तिथूनच साथ देतो मी तुझी. असे स्वामी आपल्याला संबोधत आहेत आणि सांगत आहेत. स्वामी भक्तांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जिथं मार्ग शोधायची वेळ असते तिथे लोक कारण शोधत असतात. म्हणून आपण फक्त मार्ग शोधायचा असतो. स्वामी आपल्या पाठीशी असतातच. हळूहळू मिळालेल्या यशामुळे चांगले व्यक्तिमत्व घडते, तर पटकन मिळालेल्या यशामुळे अहंकार वाढतो. विचारांचं नातं इतकं घट्ट असावं की मतभेद सुद्धा हसत हसत स्वीकारता आले पाहिजेत. अर्थहीन वादविवादापेक्षा अर्थपूर्ण शांतता नेहमी श्रेष्ठ असते. मग कोणालाही आपलंसं करण्यासाठी कोणतीही जादू असावी लागत नाही. फक्त आपण जे बोलतो ते सत्य व प्रामाणिक असले पाहिजे. एखाद्या गोष्टीची उणीव भासल्याशिवाय तिच्या किमतीची जाणीव होत नाही, हे मात्र खरं आहे. आयुष्यात निरीक्षण करणारा कोणी असेल तर आत्मपरीक्षण आपोआप नक्कीच होत असतं. खूप कमी लोकांकडे मोजक्या शब्दात जीवनातील खूप मोठं तत्वज्ञान व्यक्त करण्याची कला असते. काय करावं हे कळेनासं झालं की नेहमी खरं बोलावं. मग एक लक्षात घ्या, जीभ ओव्हरटाईम करत असेल तर मेंदू संपावर गेला हे नक्कीच असतं. आपण एकटे पडलो याची जाणीव होण्या इतकी वेदनादायी गोष्ट कुठली नसते. आपण आपलं आयुष्य जर फाटकं असेल तर दुसऱ्याच्या आयुष्याला ठेगळं लावून चालत नाही. मग एक गोष्ट लक्षात घ्या, जास्त प्रामाणिक वागून काही नाही मिळत. या जगात लोक खोटेपणाला मोठेपणा समजतात. म्हणून केलेल्या प्रत्येक चुकीचं स्पष्टीकरण देता आलं म्हणजे आपण चुकलोच नाही असं होत नाही. मन हे नाजूकच असतं. आयुष्यात आलेली माणसे त्याला कठोर बनवतात. मग बरं आहे, अक्षरांना कोणती जात नाही, नाहीतर शब्दांना धर्म स्वीकारावा लागला असता. पत्ता माहीत नसताना सुद्धा जबाबदारी नावाचं पत्र प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतं. आयुष्यात गर्व करू नका, कारण नशीब बदलत राहते, आरसा तो असतो. फक्त चित्र बदलत असतं. संशय अडचणींचा डोंगर निर्माण करतो, पण विश्वास असला की त्या डोंगरातून फक्त रस्ता निघत असतो. म्हणून आपण कुणावर शंका करू नये आणि संशय करू नये. फक्त विश्वास ठेवावा आणि सर्व काही स्वामी समर्थ बघून घेतील याच्यावर तुम्ही ठामपणे लक्ष द्यावे. घरासाठी घर सोडणाऱ्या माणसाला जबाबदारीचे धडे देऊ नये. आणि म्हणून त्या माणसाला माहिती असतं की किती जबाबदारीचं ओझं त्याच्या खांद्यावर असतं. मूर्ख असल्याचे सिद्ध करण्यासाठी संधी प्रत्येकाला मिळते. काही जण त्यातही घाई करतात. गर्दीत हारलेली चप्पल आणि दुनियादारीत हरवलेली माणसं पुन्हा कधीच सापडत नाही, एवढं मात्र निश्चित आहे. कष्ट करणारे लोक स्पष्ट बोलायला कधी घाबरत नसतात. स्वामी म्हणतात, असेल नसेल कोणी तुझं, तू पंखात कायम बाळा भरारी ठेव. बदलेल हा तुझा एक दिवस. फक्त तू माझ्यावर विश्वास ठेव आणि स्वतःवर विश्वास ठेव. बघ, सर्व काही शक्य आहे आणि मी अशक्य ते शक्य तुझ्यासाठी करेन, असे स्वामी आपल्याला सांगत आहेत. मग आपण प्रयत्न करायला काय हरकत आहे? नातं ते चांगलं असतं ज्याची सुरुवात मनापासून होते, गरजेपासून नाही. कोणीही पाहत नसताना आपलं काम जबाबदारीने करणे म्हणजे प्रामाणिकपणा. अभ्यास करूनही न समजणारा विषय म्हणजे आपण स्वतः आहोत. ज्याची नजर वाईट
त्याच्यासाठी हाच उपाय राईट आहे की आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे आणि त्याच्याबरोबर आपण कुठेही गेले नाही पाहिजे. समज कमी असेल ना तर गैरसमज व्हायला वेळ लागत नाही. नातेवाईक हे विरोधी पक्ष नेत्यासारखे असतात. तुम्ही कितीही चांगलं काम करा ते टीका हे करणारच. ज्ञानाने शब्द समजतात आणि अनुभवाने अर्थ समजत असतात. बुद्धिमत्तेच्या जोरावर श्रीमंत होता येतं, पण श्रीमंतीच्या जोरावर बुद्धिमान होता येत नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात येणारा संघर्षाचा काळ माणसाला जगायला शिकवत असतो. स्वतःची परिस्थिती स्वतःला समजू लागली की पावले योग्य दिशेने पडत असतात. मनाची सुंदरता असली की कुठल्याही अलंकारची आणि गरज भासत नाही. 100 मतलबी लोकांसोबत राहण्यापेक्षा एकटं राहिलेलं 100 पट चांगलं असतं. आपल्या मनासारखं न वागणाऱ्या माणसांना चुकीचं समजणं हे सुद्धा आपल्या दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे. निष्ठुर माणसांच्या सहवासात असलेल्या संवेदनशील माणसाला मनस्तापाचं ओझं आयुष्यभर खांद्यावर व्हावं लागतं. जग जर स्वप्नांच्या पलीकडचं पाहायचं असेल तर स्वप्न देखील जगाच्या पलीकडचे ठेवा. म्हणून तुम्ही स्वप्न मोठी ठेवली पाहिजे, कारण काही ना काहीतरी आपल्याला मिळूनच राहील एवढं मात्र खरं आहे. सुख आपण किती नावलौकिक मिळवलं यात नसून आपण किती समाधानी आयुष्य जगलो यात आहे. मैत्री एक नातं हे रक्तापलीकडचं असतं. म्हणून देवच आपल्या सोबतीला उभा राहिलेला असतो हे समजून घ्या. कारण मैत्री ही तशी हवी, निर्मळ मनाची आणि प्रेम करणारी. स्वतःच्या सोयीसाठी दुसऱ्यांची गैरसोय करणं म्हणजे हा स्वार्थ आहे एवढे समजून घ्यावे. म्हणून करून स्वामींना प्रार्थना कधीतरी पहावी. कोणताच मार्ग नसताना चिमूटभर मागितलं तर ओंझळभर स्वामी देतील. काही शिल्लक नसताना एवढं मात्र आपण समजून घेतले पाहिजे. म्हणून स्वामींची प्रार्थना कधीही तुम्ही सोडू नये. स्वामींवरचा विश्वास हा पूर्णपणे ठाम असावा. आपल्याला आपल्यापेक्षाही जास्त ओळखणारी जमात म्हणजे नातेवाईक असतात आणि त्यांच्याकडे तुम्हाला लक्ष द्यायचे नाहीये. नकार देणं ही कला असेल, पण होकार देऊन काम न करणे हीच खरी कला असते. नारद मुनी सगळीकडे जाऊ शकत नाही, म्हणून देवाने नातेवाईक तयार केले एवढं लक्षात घ्या. आयुष्यात कितीही चांगले वागा, पण कौतुक मात्र स्मशानभूमीतच होणार हे मात्र निश्चित आहे. पाहिलेल्या पावसाळ्यापेक्षा अनुभवलेले पावसाळे अधिक महत्वाचे असतात. चुकीच्या लोकांच्या नात्यात अडकून उदास राहण्यापेक्षा अनोळखी लोकात राहून आनंदी राहिलेलं कधीही चांगलं असतं. चांगल्यांनी चांगलं पाहिलं, वाईटांनी वाईट पाहिलं. ज्याचे जसे विचार त्यांनी मला तसं पाहिलं. दुसऱ्यांची धुणी धुत बसणारे लोक स्वतःचं ध्येय अधिक प्राप्त करू शकत नाही एवढं मात्र निश्चित आहे. आपलं काही केव्हाही कुणा वाचूनही न अडणं यातच नाव सुख आहे. तुम्ही माझी कामापुरती आठवण काढा, मीही तुम्हाला नावापुरता लक्षात ठेवेल. कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त अपमानित करणाऱ्या व्यक्तींना नातेवाईक असं म्हणत असतात. यशामागचे कष्ट हे फक्त यशस्वी झालेल्या व्यक्तीलाच माहिती असतात. जबाबदारी नावाचा विषय कोणत्याही शाळेत शिकवला जात नाही. तो आपण स्वतःहून शिकत असतो आणि अनुभवाने शिकत असतो. म्हणून तो विषय आपण नक्कीच अनुभवाने शिकला पाहिजे आणि अनुभव घेऊनच आपण बऱ्याचशा गोष्टी शिकू शकतो. आणि आपल्या जीवनामध्ये कष्ट फार आपल्याला करावे लागतील, म्हणून आपण कष्ट करण्यासाठी तयारी केली पाहिजे. रस्ता असो किंवा आयुष्य, लोक फक्त एकमेकांना ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणून रक्ताचं नातं ही फिकं पडतं तिथे पैसा महत्वाचा झाल्यावर. म्हणून पैशाच्या मागे जितकं बी धावू नका की तुम्ही माणसं गमावून द्याल. कधी कधी असं वाटतं कशाला आलं शहाणपण, त्यापेक्षा खूप छान होतं आपलं बालपण आणि लहानपण. निरागस मन आणि निर्मळ मन होतं त्यावेळेस. आणि आता नुसताच गर्व आणि नुसतीच फुगिरी. कल्पनेच्या जगात सत्याची ठेस लागली की माणूस वास्तविक जगात येऊन पडतो. अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याशिवाय स्वाभिमान जागा होत नाही एवढं मात्र निश्चित आहे. संस्काराची शिदोरी सोबत असली की विचारांची ज्योत चमकत राहते. हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देव्हाऱ्यात दिवा लावून फायदा नसतो. आयुष्याच्या तराजूत अनुभवाचं वजन नेहमी जास्तच असतं. आपल्या कर्तव्याचं ओझं उचलता आलं की जबाबदारीची व्याख्याही आपोआप आपल्याला समजत जाते. विचारांची उंची वाढवायची असेल तर पुस्तकांची भिंत मोठी असावी लागते, जे आजकाल उभारणे बंदच झाले आहे. तू मला आवडली हा एक योगायोग होता, पण तू मला अजून आवडतेस हे प्रेम आहे. आणि हेच प्रेम आपण स्वामींसोबत टिकून ठेवले पाहिजे.
आणि स्वामींवर आपण पूर्णतः प्रेम केले पाहिजे आणि मनापासून गेले पाहिजे. स्वामीच तुम्हाला तारतील आणि स्वामी तुम्हाला सर्व काही देतील. फक्त त्यांच्यावरचा विश्वास कधी डगमगू देऊ नका आणि कमी होऊ देऊ नका, एवढं मात्र निश्चित आहे. स्वामी भक्तांनो, आपल्या कर्तव्याचं ओझं उचलता आलं की जबाबदारीची व्याख्याही आपोआप समजत जाते. विचारांची तुमची उंची वाढली असेल ना, तर मग तुमचे विचारही मोठे होत जातात आणि सर्व काही तुम्हाला समजत जाते. आपल्या वयापेक्षा मोठ्या व्यक्तीबरोबर मैत्री करा. अनुभव न घेता ही आयुष्यात खूप काही शिकायला नक्कीच मिळेल. मग योग्य वेळी न मिळणाऱ्या आवडत्या गोष्टी कालांतराने पटणाऱ्या गोष्टींच्या यादीत सापडतात. खूप जास्त अडथळे येऊ लागले की समजावं आपण यशाच्या अगदीच जवळ आहोत. आयुष्यात जर खुश राहायचं असेल तर हसण्याचं कारण शोधत राहा आणि हसत राहा. तुम्हाला हसवायला कोणीच येणार नाही, तुम्हाला स्वतःलाच हसवायला लागेल. कुटुंब म्हणजे केवळ रक्ताचे नाते नाही, तुम्हाला गरज असताना आधारासाठी धरलेला हात म्हणजे कुटुंब आहे. शांत मुलं नेहमी आतून तुटलेली असतात, काही प्रेमामुळे तर काही जबाबदाऱ्यांमुळे. काही नाती भाड्याच्या घरासारखी असतात, कितीही जपा आणि कधी ती आपलीच होत नाही. मी पण वेळासारखा आहे, कदर नाही करणाऱ्याला पण भेटत नाही. आपल्या चुका सुधारण्यासाठी जो स्वतःशी लढाई करतो त्याला कुणीही हरू शकत नाही, एवढं मात्र निश्चित आहे. वागण्यात खोटेपणा नसला की जगण्यात मोठेपणा लवकर मिळवता येतो. आणि शहाणा माणूस प्रत्येक वेळी एकांतात आणि कमजोर व्यक्ती नेहमी घोळक्यात दिसतो. लोक एकच प्रश्न विचारतात, जमिनीचा तुकडा आणि पगाराचा आकडा. त्यामुळं ह्या मुलांच्या आयुष्यात भरपूर काही लोड, टेन्शन, भरपूर काही गोष्टी असतात आणि त्यांना संकट येत असतात. फक्त त्यात तुम्ही खचून न जाता खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. दुसऱ्याच्या अडचणीत धावणारा स्वतःच्या अडचणीत मात्र एकटाच पळत असतो, एवढं मात्र निश्चित आहे. कर्म चांगली देखील असली की पत्रिकेतला मंगळ देखील माणसाचं मंगलच करतो. कामाच्या व्यापातून महत्वाच्या व्यक्तीसाठी थोडा वेळ देणं म्हणजे प्रेम असतं. मग ते कुणासाठीही असो, तुम्ही वेळ मात्र नक्कीच दिला पाहिजे आणि वेळ दिल्याने तुमचं आयुष्यही चांगलं होत असतो. आयुष्यात जे घडलंय आणि जे घडणार ते चांगल्यासाठीच घडणार, एवढं मात्र निश्चित आहे. वागण्यात खोटेपणा नसला की जगण्यात मोठेपणा लवकर मिळवता येतो. भागीदारी करायची असेल तर दुःखातच करा. सुखाचे दावेदार भरपूर असतात. सौंदर्यावर गर्व असण्यापेक्षा संस्कारावर अभिमान असावा लागतो. जगण्यावर मनसोक्त प्रेम करणाऱ्या आयुष्याविषयी कसल्याही तक्रारी अजिबात तुम्ही करायच्या नाही. आणि आयुष्यात भरपूर काही तुम्हाला मिळवायचं आहे. रंग पाहून माणसाचा स्वभाव शोधू नका. निष्ठावंत आणि चांगले लोक नेहमी साधारणच असतात. म्हणून साध्या लोकांमध्ये घुळून मिळून राहा. खुलेपणाने जगणाऱ्या एखाद्या व्यक्तीच्या दृष्टीतून केलेला प्रवास आणि पाहिलेले जग हे जीव लावणारं असतं. घराला आणि मनाला खिडकीशिवाय पर्याय नसतो. व्यक्तीपेक्षा चुकीला जास्त महत्त्व दिलं तर महत्त्वाची असणारी व्यक्ती गमावण्याची तयारीच ठेवावी लागते. वेळेमुळे वाईट झालो, नाहीतर मी पण एक वेळेस सगळ्यांसाठी खास होतो. म्हणून जशी माणसाची वेळ येते तसा माणूस हा खाली येत असतो. सगळे म्हणतात आयुष्यभर कोणी साथ देत नाही, पण माझ्यात तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि तुम्ही मला पूर्णपणे विश्वासू. सर्व काही माझ्यासाठी तुम्ही आहात आणि ते फक्त स्वामी समर्थ आहेत. स्वामी म्हणतात प्रवाहाच्या विरुद्ध तेच पोहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात. आयुष्यात डिलीट बटन नक्कीच ठेवा. काही नाती, काही खोटी माणसं आणि काही आठवणी डिलीट केल्याच पाहिजेत. भक्त वत्सल खरा तू एक होसी, म्हणून शरण आलो तुझी या चरणासी. आणि स्वामींच्या शरणी आपण शरण आलो पाहिजे आणि स्वामी आपल्याला भरपूर काही देणार आहेत, हा विश्वास मात्र आपला अटूट असला पाहिजे. येणारा प्रत्येक क्षण हा भूतकाळाशी झगडत बसण्यापेक्षा आनंदात घालवायला नक्कीच आपण शिकलं पाहिजे. आणि जेवढं जास्त आपण आनंदात राहू आणि आपला क्षण हा आनंदात घालू, तेवढं जास्त आपण जगण्याची किंमत आपल्याला येईल. म्हणून निंदेला घाबरून आपल्या जीवनातली ध्येय कधी सोडू नका, कारण ध्येय साध्य होताच निंदा करणाऱ्यांची मतं बदलत असतात. नात्यांचा चुकीचा वापर कधीच करू नका. चांगले लोक आयुष्यात परत परत येत नसतात. म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन चांगला असेल तर या दुनियेत सर्वच गोष्टी सुंदर दिसतात. कर्तव्याशी एकनिष्ठ असणारी माणसं जीवनात कधीही अपयशी ठरत नसतात. आपला स्वतःवरील स्वतःचे संस्कार म्हणजे शिस्त असते आणि ही शिस्त आपण कायम टिकून ठेवली पाहिजे, हे मात्र निश्चित आहे. चांगली माणसे
चांगली वस्तू हातात आली की माणसाने जुने दिवस विसरू नये एवढं मात्र खरं आहे. मातीला सुद्धा योग्य वेळीच आकार देण्याची गरज असते, नाहीतर तिचे ढेकळ होतात. सुखाचा क्षण शोधताना क्षणातलं सुख निष्ठून जातं. सुखाच्या भरपूर व्याख्या असतील, पण मिळालेल्या आनंदात समाधान मानणे म्हणजे खरे सुख आहे एवढं मात्र निश्चित आहे. आपल्या निर्मळ चारित्र्याने लोकांच्या मनावर राज्य करणे म्हणजे खरे व्यक्तिमत्व आहे. एक काळ संपला की प्रत्येकाची किंमत कमी होत असते, मग ती वस्तू असो वा माणूस असो. गरिबांच्या हक्कांसाठी लढता लढता श्रीमंत होणं म्हणजे राजकारण आहे, आणि याच्या पाठीमागे आपण पडू नये. आपण आपल्या ध्येयाच्या पाठीमागे राहावं आणि निश्चितच आपण आपली कामगिरी पूर्णपणे पार पाडावी. स्वतःसोबत वेळ घालवा, तरच तुमची निर्णय क्षमता आणि कल्पना शक्ती वाढेल. आणि तुम्ही स्वतःसोबत वेळ घालवाल तर तुम्हाला कळेल की आपण काय आहोत आणि आपल्या मनामध्ये आणि सर्व काही जगामध्ये काय चाललंय, कारण तेव्हाच आपण सर्व काही समजू लागतो. मनुष्याची अनमोल संपत्ती त्याचे वर्तन आहे, आणि या संपत्तीपेक्षा जगात दुसरी कोणती संपत्ती मोठी नाही. यश हे सोपे असते, कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते, पण समाधान हे महाकठीण, कारण त्याला मनाचीच परवानगी लागते. स्वभाव फुलासारखा असावा, सुंदर, मनमोहक आणि सुगंधित, सर्वांना चांगल्या विचारांचा सुगंध देणारा असावा. आयुष्यात तुम्ही नक्कीच फोटोग्राफीमध्ये एक गोष्ट शिकायला भेटते, ती म्हणजे कोणाला फोकस करायचं आणि कोणाला ब्लर करायचं हे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला नक्कीच जमलं पाहिजे. श्रीकृष्णापासूनच सुरू होते जीवन, तोच करतो सर्वांचा उद्धार. ध्यान करा भगवंताचे, प्रभू करतील तुमची सर्व स्वप्ने साकार. अपेक्षा हे दुःखाचं मूळ कारण आहे, म्हणून कोणाकडूनही ती ठेवू नये आणि ओळखून ती त्याच्याकडून ठेवावी. स्वामी म्हणतात, श्रीमंतीच्या चर्चा सगळे ऐकतील तुमच्या, पण गरिबीच्या कधीच नाही. म्हणून एक लक्षात ठेवा, जे दुःखात तुमच्या सोबतही असतात तेच तुमचे खरे असतात हे ओळखायला शिका आणि त्यांना कधीच सोडू नका. परफेक्ट तर कुठलीच व्यक्ती नाही, पण त्या व्यक्तीला स्वतःसाठी परफेक्ट बनवणं म्हणजे अनंत कंडिशनल प्रेम आहे. म्हणून असं अनकंडिशनल प्रेमच तुम्ही केलं पाहिजे, आणि निस्वार्थ प्रेम तुम्ही नक्कीच केलं पाहिजे. नाद असावा पण व्यसन नसावं. म्हणून ज्या दिवशी लोकांना माहिती होईल की देवाजवळ मोबाईल नाही, त्या दिवशी लोक स्टेटस आणि स्टोरी टाकणं नक्कीच बंद करतील आणि मंदिरात जातील. म्हणून तुम्ही देखावा करून फायदा नसतो. देवाला मनापासून पूजणं म्हणजे देव पूजणं असं आपण म्हणू शकतो. आयुष्यात पैशाने कमवलेल्या वस्तूंपेक्षा स्वभावाने कमवलेली मैत्री जास्त आनंद देतात. समोरच्याला कदर नसताना देखील चांगलं वागणं म्हणजे मूर्खपणा आहे. भावासारखा मित्र मिळायला सुद्धा नशीब लागतं, हे सुद्धा जगामध्ये श्रेष्ठ आहे. आणि असाच मित्र तुम्ही परिवार जमा केला पाहिजे, आणि असा मित्र परिवार तुम्हाला संकटकाळी नक्की धावून येईल हेही तितकंच खरं आहे. मनासारखं जगण्यासाठी मनाविरुद्ध वागावं लागतं. उगवणाऱ्या सूर्याचे आणि पळणाऱ्या घोड्याचे चित्र भिंतीवर लावून प्रगती होत नसते. प्रगती करण्यासाठी सूर्योदयाच्या आधी उठून घोड्याच्या वेगाने पळावे लागते एवढं मात्र निश्चित आहे. दिवस कामात निघून जातो, पण विचारांची रात्र मात्र संपत नाही. बंधन नाही स्वामी नामाला, अंत नाही स्वामी कृपेला. कुठेही कसेही घ्यावे स्वामी नाम, राहतील स्वामी पाठीशी आपल्या थांब. काळ संघर्षाचा आहे, पण होईल सगळं ठीक, कारण आपले कष्ट प्रामाणिक आहेत, आणि प्रामाणिक कष्ट करत राहावे. यश एक दिवशी आपल्या पायात लोटांगण नक्कीच घालते. स्वतःच्या मनातील भीती ही माणसाला यशस्वी कधीच बनवत नसते. नात्यातून काळजी वजा झाल्यावर मागे कोरडी उरतात ती कर्तव्य. देह शोभेसाठी, आत्मा प्रेमासाठी, कुणी नाही कुणासाठी, जग फक्त स्वार्थासाठी आणि स्वार्थासाठी. कोणतीही व्यक्ती 100% चांगली नसते, तशी वाईटही नसते. गुण दोषांचं मिश्रण म्हणजे माणूस आहे एवढं आपण समजून चाललं पाहिजे. आवडत्या व्यक्तीचे शब्द मनाला लागले की माणूस आपोआप शांत होत असतो. वेळेबरोबर मन आणि मनाबरोबर माणसे कशी बदलतात हे कळतच नाही. म्हणून संसारात एकमेकांच्या सुखापेक्षा दुःख वाटून घेण्यात फार मोठा आनंद असतो एवढं मात्र आपण निश्चित समजलं पाहिजे. माणसाची माणुसकी तेव्हाच नष्ट होते जेव्हा तो दुसऱ्यांच्या दुःखावर हसत असतो. सरड्यावानी रंग बदलणाऱ्या माणसांना कधीही तुम्ही जवळ करू नये आणि कधीही जवळ घेऊ नये. त्यांच्यापासून नक्कीच लांब राहिलं पाहिजे. नक्कीच ते तुमचा कधीतरी घात करतील हे मात्र निश्चित आहे. म्हणून जीवनात प्रेम आणि मैत्री अशी दोनच नाती आहेत ज्यांना नियमांची गरज नसते.
कोणी मनाशी जुळलं की मैत्री होते आणि मनात शिरलं की प्रेम होते. कधी कधी माणसं इतकी कठोरपणे वागतात की सुखाची फुले पसरवली कितीही आपण त्यांच्या वाटेवर, तरी ते मात्र आपल्याला दुःखाच्या काट्यांवर चालायला लावतात. हे मात्र तितकंच खरं आहे. पैज लावायचीच तर स्वतः सोबतच लावा, कारण जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरलात तर स्वतःचा अहंकार हराल, एवढं मात्र निश्चित आहे. चुकीचे निर्णय लोकांच्या जीवनाची दशा आणि दिशा दोन्ही बदलून टाकतात. झाडाला आणि नात्याला स्नेहजल व्हायचं लागतं, अन्यथा झाड मुळातून नातं मनातून उन्मळून पडतं. 3 गोष्टी सतत देत राहा: मान, दान आणि ज्ञान. जीवनाच्या खेळात हार न स्वीकारणे ही जिंकण्याची पहिली अट आहे. म्हणून जिंकत राहावे आणि कधी न हरता तुम्ही फक्त यशासाठी लढत राहावे. मित्र, पुस्तक, मार्ग आणि विचार योग्य नसतील तर माणूस भरकटतो आणि योग्य असतील तर तो जीवन घडवतो. काहीही चूक नसताना ज्या जखमा मिळतात त्या सर्वात जास्त त्रासदायक असतात. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा की जीवनाच्या खेळात हार न स्वीकारणे ही जिंकण्याची तुमची पहिली अट नक्कीच आहे. म्हणून तुम्ही कधीही हार स्वीकारू नका. आणि तुम्हाला एक गोष्ट मी 2 वेळेस सांगतो आहे, कारण तेव्हाच तुमच्या ते लक्षात येईल. म्हणून कधीही हारू नका आणि हार मानू नका. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी हार मानली नाही, म्हणून ते आता त्यांच्या सगळ्यांच्या मुखात त्यांचं नाव आहे. आयुष्य कोणासाठी थांबत नाही, फक्त आयुष्यात जगण्याची कारणं बदलतात. माणसात देव शोधण्याचा आमचा प्रवास इथं येऊन संपतो, जेथे छत्रपती शिवाजी महाराज आमच्या लक्षात येतात. म्हणून त्यांच्याकडून बोध घ्यावा आणि आपल्या मार्गाने मार्गस्थ व्हावं आणि भरपूर काही आपण त्यांच्याकडून शिकावं. दुःखाला थोडंसं आपलं करा, मग होणाऱ्या वेदनाही हळूहळू ओळखीच्या होऊन जातात. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, कधीतरी तुम्ही आयुष्यामध्ये संकटकाळी फसले असाल, तेव्हा ज्या व्यक्तींनी तुम्हाला मदत केली आणि ज्यांनी तुम्हाला सहाय्य केलं त्यांचे उपकार कधीच विसरू नका. आनंद देणाऱ्या गोष्टी 4 लोकांच्या कळू द्यायच्या नसतात. आशावाद सोडू नका. अजून आपल्या आयुष्यात खूप काही छान घडायचं बाकी आहे, एवढं मात्र निश्चित. नात्यातील जिव्हाळा मोजण्याचं जर एखादं मोजमाप असतं तर जगासाठी निभावली जाणारी कित्येक नाती रातोरात तुटलीच असती. मनातून मनाची मनाला असावी लागते ओढ, तेव्हाच ते नातं होतं साखरेसारखं अगदी गोड. म्हणून आयुष्यात मिळालेले अनुभव माणसाला त्यांच्या विचारांचे आणि जीवनाचे प्रवाह बदलण्यास भाग पाडत असतात. म्हणून नावामुळे असलेली ओळख तर ओळखीचे देखील विसरतात, मात्र स्वभावामुळे आणि कर्तृत्वामुळे झालेली ओळख अनोळखी देखील विसरत नसतात, हे मात्र निश्चित आहे. म्हणून अनावधानाने चूक झालेली सज्जन मनुष्य बराच पश्चाताप करून घेतो आणि जाणून बुजून चूक केलेली दुर्जन मनुष्य मात्र एक मोठा पराक्रम केल्याचा आविर्भावात राहतो. म्हणून ही माणसाच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी शक्ती आहे आणि ती म्हणजे सुविचार, आणि ते आपल्या मनात नक्कीच असायला हवेत. आपल्या अडचणींवर मात करण्याचं सामर्थ्य फक्त आपल्यातच असते, इतरांकडे केवळ सल्ले असतात. म्हणून आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार नक्कीच असतो. प्रयत्नांची पावले जर पुरेशी असतील तर तुमच्या समस्यांचा काळही लवकर संपत असतो. कारण नसताना देवासमोर हात जोडणाऱ्या व्यक्तीला संकटाच्या वेळी देवासमोर हात पसरावे लागत नाही, हे मात्र निश्चित आहे. म्हणून कोणाच्याही बोलण्याने वागण्याने क्षणार्धात स्वतःवर परिणाम करून घेणारी व्यक्ती मनाने खूपच कमजोर पडलेली असते. जगात येताना आपल्याकडे देह असतो, नाव नाही, मात्र जग सोडताना नाव असते, देह नाही. मिळालेल्या देहात नावाचे रूपांतर करण्याचा प्रवास म्हणजे आयुष्य आहे, हे मात्र निश्चित आहे. अहंकारात सर्वात वाईट एक गोष्ट आहे, ते म्हणजे अहंकार तुम्हाला हे कधीही जाणू देत नाही की तुम्ही चुकीचे आहात. म्हणून अहंकार कधीच करू नका आणि अहंकाराच्या आणि गर्वाच्या वादात पडू नका. म्हणून दिली त्यांनीच साथ, नको डगमगू, स्वामी देतील हात, स्वामी देतील हात. श्री स्वामी समर्थ. म्हणून स्वामींवरचा विश्वास कायम असू द्या. ते तुमचा अहंकार गर्व सर्व नष्ट करून टाकतील आणि प्रत्येक संकट काळात तुम्हाला मदतीचा हात देतील. आनंदी राहण्याचे 2च मार्ग आहेत: परिस्थिती बदला आणि किंवा त्याबद्दलची मानसिकता बदला. नक्कीच तुम्हाला सर्व काही दिसायला लागेल. माणसांची वाणी बदलायला एकच गोष्ट कारणीभूत ठरते आणि ती म्हणजे खिशातील नाणी. आणि म्हणून ज्याच्या खिशात नाणी त्याच्यासोबत आपली वाणी ही अगदी मनमोहक बोलायची नसते आणि आपण तसे बोलण्याचा प्रयत्न करत असतो, कारण त्याच्या पैशामध्ये ताकद असते. शक्य आणि अशक्य यातील अंतर माणसाचे विचार आणि कर्मावर अवलंबून असतं.
व्यक्तीच्या वागण्यातला आणि बोलण्यातला विरोधाभास ओळखता आला की समोर येणारी बरीच संकट टळू शकतात. परिस्थिती तर एक कारण आहे. खरं तर तुमची स्वप्नच तुमचं आयुष्य घडवत असतात. आयुष्याची सुरुवात कुठूनही होऊ शकते. फक्त नव्याने नवी सुरुवात करण्याची जिद्द तुमच्यात असली पाहिजे. नशिबात नसलेली गोष्ट खेचून आणण्याचे सामर्थ्य प्रत्येकात असते. महत्वाची असते ती जिद्द, फक्त जिद्द. आणि ती जिद्द तुम्ही ठेवली पाहिजे. जीवनात इतके व्यस्त राहा की पश्चाताप, भीती, दुःख आणि द्वेषासाठी वेळच मिळाला नाही पाहिजे. कारण जीवनात नेहमी रिकामा माणूसच सर्वात जास्त दुःखी असतो. म्हणून तुम्ही काहीतरी करत राहिले पाहिजे आणि काहीतरी केलेच पाहिजे. जेव्हा आपण कोणावर शंका न करता विश्वास ठेवतो तेव्हा तो आपल्याला दोनपैकी एक फळ नक्की मिळते. एकतर आयुष्यभरासाठी एक चांगली व्यक्ती किंवा मग आयुष्यभरासाठी एक चांगला धडा. माणूसच माणसाचं औषध आहे. कोणी दुःख देतं तर कोणी सुख देत असतं. अपेक्षा आणि समाधान यात अंतर एवढंच की अपेक्षा माणसाला दुःखात ठेवते आणि समाधान माणसाला सुखात ठेवत असते. मातीतला ओलावा जसा झाडांची मुळं पकडून ठेवतो तसा शब्दातील गोडवा माणसातील नातं जपून ठेवतो. जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग्य विद्येस समर्थ होते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा. म्हणून स्वामींच्या पायीशी आपला माथा नक्कीच टेकावा आणि स्वामींना एवढेच मागावे की सर्वांना सुखी, आनंदी आणि जीवनात भरपूर काही मिळू दे. आयुष्य मात्र एकच असतं. आयुष्यात येणारे सुख दुःखाचे अनुभव मात्र अनेक असतात. म्हणून वाईट परिस्थितीत साथ देणारी माणसं नातेची असोत वा नसोत तीच खरी आपली माणसं असतात. व्यर्थ वाटणाऱ्या गोष्टीत अर्थ शोधला की नवीन गोष्टी आपल्याला सापडत असतात. आयुष्यात पाठिंबा देणारी माणसं सोबतीला असली की मग मनस्थिती बरोबर परिस्थिती सुद्धा बदलत असते. सुख दुःखाच्या लपंडावातच जीवनाचा खराखुरा आनंद लपलेला असतो. अनंत कोटी ब्रह्मांड नायक स्वामी शक्ती आपल्या पाठीशी आहे. त्यामुळे आपल्याला घाबरण्याची गरज नाही आणि त्याच्यावर विश्वास ठेवून आपण जीवन मात्र नक्कीच जगले पाहिजे. स्वतःचं मन हरलं तर आयुष्याची लढाई आपण जिंकू शकत नाही. माणसांसाठी वेळ काढला की वेळेला माणसं नक्कीच उभे राहत असतात. म्हणून सवय असते काहींना उगाच वचन द्यायची, वाटेत एकटं न सांगता सोडून जायची. म्हणून अशा लोकांची सोबत आपण करावी की नाही आपण विचार करून यावर आपण नक्कीच निर्णय घेतला पाहिजे. संस्कारांना कोणतीही ओळख नसते. ते माणसाच्या बोलण्यातून, वागण्यातून आणि विचारातून ओळखले जातात. जीवनातल्या प्रत्येक सुखदुःखाला जपून ठेवावं लागतं. कारण निसटलेल्या क्षणांना पुन्हा वेचणं फार कठीण असतं. विश्वासाचा मनोरा हा एक छोट्याशा चुकीने डगमगू शकतो. म्हणून चुकी कधी करू नका आणि चुकीच्या मार्गाला नक्कीच तुम्ही जाऊ नका. म्हणून जोपर्यंत गरज असते तोपर्यंत तुमच्या कौतुकाचा सोहळा असतो, गावभर साजरा केला जातो. एकदा का गरज संपली की तुमच्या निंदेची खिरापत घरोघरी वाटली जाते. हे मात्र निश्चित आहे. कारण सांगणारे लोक यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाहीत. म्हणून नक्कीच तुम्ही कारण सांगू नका आणि आपल्या यशासाठी न घाबरता आणि न डगमगता लढत राहा. तुम्हाला सर्व काही मिळेल. आयुष्यात एकच करा, ज्याने जिंकायला शिकवलं त्याला हरवण्याचा प्रयत्न करू नका. पश्चाताप भूतकाळ बदलू शकत नाही आणि काळजी भविष्याला आकार देऊ शकत नाही. म्हणूनच वर्तमानाचा आनंद घेणे यातच जीवनातील खरे सुख आहे. आणि ज्याला वास्तव स्वीकारणे चांगले जमते तोच मनुष्य आपल्या आयुष्यात सदैव यशस्वी होत असतो. संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबाब येतो. आणि रुबाब हा विकत घेता येत नाही आणि दाखवता पण येत नाही. तो व्यक्तिमत्वापासून सिद्ध होत असतो. आयुष्यात सगळंच मिळत गेलं की मग कमवायची किंमत आणि गमवायची भीती कसली नसावी. कुणाच्या आयुष्यात राहायचं तर कॅलेंडर प्रमाणे नाही तर त्याच्या खेळाप्रमाणे राहा. किती वर्ष बदलली तरी त्याची जागा कधी बदलत नाही एवढं मात्र निश्चित आहे. कोणत्याही रस्त्याला महापुरुषाचे नाव देणे खूप सोपे असते, परंतु महापुरुषांनी सांगितलेल्या रस्त्यावरून चालणे फार कठीण असते. म्हणून आपण एकच ठरवले पाहिजे, आपण त्यांच्या रस्त्यावर चालले पाहिजे आणि त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालले पाहिजे. संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे. कारण एक चांगला विचार अनेक वाईट विचारांचा नाहीसा करत असतो. म्हणून तुम्ही आयुष्यात कधी संयम राखा. परिस्थिती बदलत असते आणि परिस्थिती बदलायला थोडा वेळ लागत असतो. म्हणून संयम ठेवून फक्त स्वामींवरचा विश्वास कमी नका होऊ देऊ. त्यांच्यावरचा विश्वास कायम ठेवा आणि स्वामी नाम जपत राहा. स्वामी नाम जपत राहिले
की तुम्हाला स्वामींचे चमत्कार आणि लीला नक्कीच समजतील आणि सर्व काही स्वामी तुमच्यासाठी करतील आणि तुम्हाला देतील. फक्त संयम ठेवा आणि विश्वास ठेवा. म्हणूनच स्वामी नाम जपत जपत आपण आपल्याला काय हवे आहे त्याचा विचार करायचा आणि ते आपल्याला नक्कीच मिळत जाते. आणि ही स्वामी शक्ती आपल्या पाठीमागे कायम उभी असते आणि आपल्या संकटात स्वामी आपल्याला मदत करायला येतात. आणि मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा. भक्ता, लोक नाही समजले पण तू स्वतःला समज. कोणी समजून घेत नाही, ठीक आहे, पण तू तरी स्वतःला समजतोस का? हा विचार स्वतःला विचार. कारण लोक बदलतात, परिस्थिती बदलते, पण तू स्वतःवर किती विश्वास ठेवतोस हे तुझं भविष्य ठरवतं. स्वप्न मोठी असली की एकटं वाटणं साहजिक आहे, पण ते एकटेपणात जर तू चालणं थांबवलंस तर जग जिंकण्याची संधी हातातून जाते. म्हणून स्वतःचा हात सोडू नकोस आणि स्वामींचा हात देखील सोडू नकोस. स्वामींच्या मार्गावर चल, नक्कीच तुला यश मिळेल आणि स्वामी तुला रस्ता नक्कीच दाखवतील. फक्त विश्वास ठेव. स्वामी भक्तांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा. रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामींजवळ एकच प्रार्थना आपल्याला करायची आहे. आणि स्वामी राया, हे घर तुमचे आणि मीही तुमचाच आहे. जे तुम्ही ठरवाल ना ते माझ्या भल्यासाठी असेल. काही कारण करा, पण मन मात्र विचलित होऊ देऊ नका. आणि जी सेवा तुम्ही करून घेताय ना त्यात कधीच खंड पडू देऊ नका. नकळत काही चुका होत असतील तर त्या चुकांना स्वामी राया आम्हाला आळा घाला. कोणाविषयी मनामध्ये द्वेष, तिरस्कार ठेवून देऊ नका. कोणाविषयी राग नको. सर्वांशी प्रेमाने राहण्याची बुद्धी द्या आणि कायम सर्वांच्या पाठीशी राहा, हीच तुमच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, एक गोष्ट बघा, खिचडी जर भांड्यात शिजली तर आजारी माणसाला बरं करते, पण खिचडी जर डोक्यात शिजली तर मग चांगल्या माणसालाही आजारी पाडत असते. लहानपणी रिकाम्या जागा भरा हा प्रश्न खूप सोपा वाटायचा, पण मोठेपणी हा प्रश्न खूप अवघड होत जातो. कारण आयुष्यातल्या काही रिकाम्या झालेल्या जागा रिकाम्याच राहतात, त्या पुन्हा कधीच भरता येत नाही. एवढं मात्र निश्चितच खरं आहे, कितीही चांगला असला तरी प्रत्येक जण स्वतःचा स्वार्थ पाहतोच. मग तो घरचा असो किंवा बाहेरचा असो. नेहमी चुका दाखवून देणारा बदनाम होत असतो, तर चुका करून सभ्यतेचं ढोंग घेणारा योग्य ठरत असतो. म्हणून माणसांची ओळख नक्कीच तुम्ही केली पाहिजे. कितीही कमावून ठेवले तरी बाकी राहते शून्य. आणि संकटाच्या वेळी कामाला येते आपल्या कर्माचे साठलेले चांगले पुण्य. परिस्थिती कशी असो, जगण्यासाठी हिंमत कायम ठेवली पाहिजे. कारण योग्य वेळ आल्यावर आंबट कैरी सुद्धा गोड आंब्यात परिवर्तित होत असते, एवढं मात्र निश्चितच होत असतं. म्हणून अशी माणसं तुम्ही नक्कीच जपायला शिकली पाहिजे, जे तुमच्या संकट काळी तुम्हाला साथ देतील आणि तुम्हाला भरपूर काही दाखवून देतील की मी तुझ्या सोबत आहे असं. आता अपेक्षा स्वतःकडूनच ठेवा, समोरच्याकडून नाही. नाहीतर तुमचं मन अगदी जोरात तुटेल आणि मग तुम्हाला समजणार सुद्धा नाही. एक वेळेस पाण्यावर दिवस काढा, पण जवळच्या लोकांकडे काही मागू नका. कारण ते कारणाशिवाय काही देणार नाही आणि दिलं तर ऐकवल्याशिवाय राहणार नाही. आपली माणसं नाराज झाली की त्यांची आणि आपली शेवटची भेट स्मशानातच होत असते, एवढं मात्र निश्चित असते. विश्वास हा स्क्रीनगार्ड सारखा असतो, एकदा का निघाला की परत बसत नाही. तुम्ही कितीही इंग्लिश शाळेत शिका, शेवटी मतदान मराठी शाळेतच असणार. म्हणून तुम्ही जुन्या गोष्टी जपायला शिकलं पाहिजे आणि जुन्या गोष्टी आत्मसात करायला शिकलं पाहिजे. म्हणून जुनं ते सोनं असतं. म्हणून भावनांचा पसारा होतोय असं दिसलं की गुपचूपपणाच्या गाठोड्यात भावना बांधून ठेवायच्या. शब्दात मांडत बसलं की मग पायाखाली तुडवल्या जाणारच, एवढं मात्र निश्चित आहे. काही नाती जबरदस्तीने जोडून ठेवण्यापेक्षा प्रेमाने सोडून दिलेली चांगली असतात. माणसं आणि नाती कशी बदलतील सांगता येत नाही. त्यामुळे आयुष्यात कधीच कोणावर जास्त तुम्ही विश्वास ठेवू नका. उराशी दुःख असतानाही समाजात वावरताना आनंदी असल्याचे भासवावे लागते आणि दुसऱ्यांच्या सुखात सुख शोधणाऱ्यांनाही नेहमीच त्यासाठी त्यागाची भूमिका ही स्वीकारावी लागत असते. म्हणून स्वतःचे सुख आणि दुःख कुणाजवळ व्यक्त केले की मग लोक सुखाल नजर लावतात आणि दुःखाला मीठ चोळतात, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून जीवन एक सुंदर आहे की आणि आपण उगाचच नको त्या गोष्टींचा विचार करण्यात वेळ वाया घालवत असतो. घाबरणाऱ्यालाच लोक घाबरवतात. हिंमत दाखवा, चांगले चांगले डोकं टेकवतात, एवढं मात्र निश्चित आहे. स्वतःचे मन मारून कुणाच्या मिठीत जाण्यापेक्षा मन मोकळे करण्यासाठी मिळालेली हक्काची खुशी कधी चांगली असते.
आणि स्वामींच्या चरणी तुम्ही नक्कीच जा, कारण स्वामी लहान बाळाप्रमाणे आपल्याला सांभाळतात. तुमच्या अपयशावर जोरात ढोल वाजवणारे तेच असतात ज्यांचे स्वतःचे ढोल फाटलेले असतात. एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून करून पहावी प्रार्थना कधीतरी, कोणताच मार्ग नसताना. चिमूटभर मागितलं तर ओंझळभर देईल, काहीच शिल्लक नसताना. असे आपले स्वामी समर्थ आहेत. म्हणून त्यांच्याकडे तुम्ही नक्कीच प्रार्थना करून बघितली पाहिजे. जी व्यक्ती खिशात पैसे नसताना जवळ येते ती व्यक्ती आपल्यासाठी लाखात एक असते. एवढं मात्र निश्चित लक्षात ठेवा. काळ प्रत्येक वेळेला बदलतो, फक्त वेळेला थोडा वेळ हवा आणि तो वेळ तुम्ही दिला पाहिजे. जीवनामध्ये जेवढा जास्त वेळ द्याल तेवढं जास्त तुम्हाला मिळत जाईल आणि भरपूर काही तुम्ही कमवून घ्याल. ओढ आहे शेवटच्या क्षणाची, ऐकलं आहे शेवटच्या क्षणाला, सर्व ठीक होऊन जातं. आता उत्तर तर प्रत्येक प्रश्नाचं दिलं जाऊ शकतं, पण ज्यांना नात्याचे महत्व कळले नाही ते शब्द काय समजतील हे निश्चित असतं. खाली पडलेल्या पानांवर जरा सांभाळून चला. कधी खूप रणरणत्या उन्हात तुम्ही याचाच आधार घेतला होता, एवढं मात्र निश्चित आहे. शांतता ज्याला भाबळीनंतर तो जास्त बोलत नाही, म्हणून शांत राहिलेला माणूस खूप घातक असतो. असावं कोणीतरी मन मोकळं बोलणारं, काही न सांगता अगदी मनातलं ओळखणारं. मग तसेच आहेत आपले स्वामी समर्थ महाराज. त्यांना तुम्ही काही न सांगता त्यांना सर्व आपल्या मनातलं कळत असतं. फक्त आपण त्यांच्याकडे प्रार्थना करावी आणि त्यांचं नामस्मरण करावं. सगळं काही त्यांना समजतं आणि ते आपल्याला त्या मार्गातून बाहेर काढतात आणि त्या संकटातून आपल्याला बाहेर काढत असतात. कुणासोबत राहायचं असेल तर प्रामाणिकपणे राहा. धोका देणं तर खालच्या पातळीच्या लोकांची ओळख असते आणि ते तुमची ओळख बनवू देऊ नका. असे काही लोकांना ओळखायला शिका. तुटलेली स्वप्न आणि रुसलेली आपली लोक खूप त्रास देत असतात. काही नात्यांना नाव नसतं, काही नाती नावाचीच असतात. सोबतीत फक्त त्यांच्या राहा जे वाईट काळात तुमच्या सोबत असतील. आदर करणं शिकून घ्या. ना आयुष्य परत येतं ना आपल्यातील आयुष्यातील माणसं परत येत असतात. कोणीतरी थोडे जे क्षण दिले होते मला, मी त्यांना आजपर्यंत सांभाळून ठेवले आहेत. म्हणून माहीत मला ही होती की वेळ आल्यावर लोक बदलून जातात, पण मी तुला त्या लोकांमध्येच मोजलेच नाही असे आपण कोणाला तरी सांगतो. म्हणून काही लोक जर आयुष्यातून आपल्या निघून जातात आणि बदलून जातात, त्यांच्यावरचा विश्वास आपला उडून जातो. मग तो विश्वास फक्त तुम्ही स्वामींवर ठेवून बघा. एकदा का स्वामींवर विश्वास आपला राहिला आणि विश्वास आपण स्तब्ध केला तर नक्कीच स्वामी आपल्याला जेवढा आपल्या अपेक्षा असतील त्याहून डबल टिबल स्वामी आपल्याला देतील. एवढं मात्र खरं आहे. जगाला ओळखणं सोपं आहे, पण स्वतःला ओळखणं नक्कीच कठीण आहे. काही वेळ चालू द्या मला स्वतः सोबत. वर्ष होऊन गेली स्वतः सोबत नाही चाललोय मी, असं काहींचं मन असतं. बरं, आज खूप प्रेमाने बोलू राहिला, अजून काही काम बाकी आहे का, असंही आपण कुणाला तरी म्हणत असतो. म्हणून आपल्यासोबत कुणी प्रेमाने बोलले तर त्याला प्रेमानेच बोला आणि कुणी रागाने बोलले तर आपण शांत राहावे. त्याचं उत्तर त्याला नक्कीच मिळतं आणि स्वामी त्याला उत्तर देतातच. रस्ते तर सरळ आहेत, त्यात वळण मात्र मनाचे आहेत. खूप मतलबी असतात लोक इथे. आधी जवळ येतात, मन सवय लावतात आणि नंतर नक्कीच सोडून जात असतात. म्हणून तुम्हाला जर कोणी सोडून जावंसं वाटत नसेल तर नक्की स्वामींची साथ घ्या. स्वामी कुणाला सोडत नाही आणि शेवटपर्यंत साथ देतात. दुसऱ्यावर भरोसा का करता, कारण शेवटी तुम्हाला चालायचे आहे तुमच्या पावलांवर. मग तुम्हीच तुमच्या पावलांवर उभे राहा आणि चला. बघा, पुढे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील आणि तुम्ही एक पाऊल ठेवले स्वामी 100 पावलं पुढे ठेवतील. जगासमोर मिरवणारी नाती खूप असतात, पण मनाला समजून घेणारी सगळीच नसतात. आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा ज्यांना आपण आवडतो त्यांच्यावर नक्कीच प्रेम करा. स्वारीने काही नाही होत. काही शब्द हे मनाला लागून जातात जे कधी विसरू शकत नाही. साथ द्यायला शिका. धोका सगळं जगत देत असतं. प्रत्येकाला प्रेम हे चेहरा बघूनच होतं असं नाही. काहींना प्रेम हे स्वभावावर पण होत असतं. मित्रांनो, पूर्वीच्या घराचं वेगळंच नातं असायचं. दारं सुद्धा एकमेकांना भेटत होती. आता दारं सुद्धा एकटं असतात. तू वेळ आल्यावर सारथी हो, पण कधी स्वार्थी होऊ नकोस, एवढं मात्र निश्चित आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये सौंदर्य आहे, फक्त पाहण्याची नजर तशी असावी लागते. चूक ही माणसाकडून होते आणि ती चूक माफ करणं यातच खरं माणूस पण आहे. 100 वर्ष जगण्यासाठी 100 वर्षे आवश्यक नाहीत. फक्त एका दिवसात असं काम करा की लोक तुम्हाला 100 वर्ष आठवणीत ठेवतील. राहू द्या मला अंधारातच. उजेडात आपल्याचे खरे चेहरे समोर येत असतात, म्हणून उजेड आपल्याला नको. किती प्रेमाने ज्या तुम्ही नातं, लोक शेवटी परक्याची जाणीव ही करूनच देत असतात. कोणी मस्करी केली तर नाराज होऊ नका.
समुद्रात मुठभर कचरा टाकल्याने समुद्र दूषित होत नसतो. सर्वांना सोबत ठेवा, परंतु त्या सोबतीत कधीच स्वार्थ ठेवू नका. नात्यांची काळजी घेणं सोडून द्या. ज्यांना जेवढी साथ द्यायची आहे ते तेवढीच देतात, एवढं मात्र निश्चित आहे. स्वप्नांचं गाव मोठं होतं. मी गरजेच्या गल्लीतून निघून गेलो. फक्त एका संधीच्या शोधात असतो. आयुष्य देणारा पण आणि जाणारा पण, म्हणून तुम्ही त्याचं टेन्शन घ्यायचं नाहीये. प्रत्येकालाच कृष्णासारखा सारथी, मित्र, पाठीराखा, मार्गदर्शक मिळतोच असं नाही. मनातच कृष्णाचा शोध घ्या. कदाचित तुमचं मनच कृष्ण बनून सतत तुमच्यासोबत नक्कीच राहील. एका मेलेल्या व्यक्तीचे किती छान म्हटलंय, श्वासासोबत एकटाच चालत होतो. जेव्हा श्वास गेला तेव्हा सर्वजण सोबत चालत होते. विश्वास तर इथे श्वासांवर पण नाही, आणि तू लोकांवर करून ठेवलास. आणि तो विश्वास तुम्ही फक्त स्वामींवर ठेवून बघा, नक्कीच चांगले दिवस येतील. म्हणून 100 वर्ष तुम्ही नक्कीच जगले पाहिजे, आणि ते जगण्यासाठी तुम्हाला माणसं तशी जोडावी लागतील. खरा मित्र तोच असतो त्याच्या खांद्यावर डोके ठेवून आपल्याला रडता येत असते, आणि ते मित्र आपण स्वामींना बनवू शकतो. कारण त्यांच्या चरणी डोकं ठेवून तुम्ही नक्कीच आपल्या मनातलं काहीतरी सांगू शकता, आणि ते स्वामी समजून पण घेतील, एवढं मात्र निश्चित आहे. खरं प्रेम ते असतं जेव्हा ती व्यक्ती सोबत नसतानाही तुम्ही त्या व्यक्तीवर प्रेम करणं सोडत नाही, एवढं मात्र निश्चित आहे. सुख अहंकाराची आणि दुःख ध्येयाची परीक्षा घेत असते. म्हणून मनुष्य परक्यांनी दिलेले सन्मान आणि आपल्यांनी केलेला विश्वासघात कधीच विसरत नसतो. अश्रूंची किंमत डोळ्यांना आणि भावनांची किंमत मनालाच माहिती असते. चुकीला चुकी म्हणण्याची क्षमता तुमच्यात नाही तर तुमचे जीवन व्यर्थ आहे. जग वाईट नाही, बघणाऱ्यांची नजर वाईट आहे. मग तुम्ही चांगलं बघा, जग तुम्हालाही चांगलंच दिसेल. जी देव रात्री वृक्षांवर बसलेल्या त्या पक्ष्यांना आणि प्राण्यांना झोपेतून खाली पडू देत नाही ना, तो देव मनुष्याला एकटा कसं काय बरं सोडू शकतो, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून तसं तुम्ही जीवनाचा आनंद घ्यायचा असेल तर वेडे व्हा. कारण शहाणा व्यक्ती मन मोकळेपणाने कधीच हसू शकत नाही. मग ज्यांना भावना कळतात तेच रडतात, नाहीतर खोट्यांचे चेहरे नेहमी हसत असतात. म्हणून दुःखी नेहमी त्याच्याच वाटेला येतं जे नेहमी खरे बोलत असतात. पण तुम्ही शेवटपर्यंत खरे राहा, कारण खऱ्याचाच विजय होत असतो. इथे तुला रोज प्रत्येक नवीन एक चेहरा आवडतो, आणि तो मला शिकवणार प्रेम काय असतं ते. देव आपल्याला असं सांगत असतात. म्हणून फक्त प्रेम हे देवावर करायचं असतं. जिथे दुसऱ्यांना समजून घेणं कठीण आहे, तिथे स्वतःला समजून घेणंच योग्य आहे. जे तुम्हाला चांगलं वाटेल त्यालाच ग्रहण करा, आणि जे वाईट वाटतं असेल त्याला त्याग करा. मग तेच विचार असोत, कर्म असोत, किंवा मग मनुष्य असोत. कृष्णासारखा सारथी मिळाला नाही म्हणून मैदान सोडून पळायचं नसतं. मैदानावर घट्ट पाय रोवून कर्णासारखं लढायचं असतं. एवढं आपण डोक्यात ठेवायचं असतं. आता भगवान श्रीकृष्ण म्हणतात, कुणाविषयी मनात वाईट विचार करणं हे सुद्धा एक पापच आहे, एवढं लक्षात घ्या. म्हणून लोक काय म्हणतील हा विचार करून जगतात सगळे. देव काय म्हणेल याचा कधी विचार केला आहे का? म्हणून देवाकडे बघूनच तुम्ही जग जगा, आणि भरपूर काही गोष्टी करा. ज्याला तू आपलं समजून मगन होतास, मग बस हाच त्याचा आनंद तुझ्या दुःखाचं कारण आहे. कारण तुम्हाला भरपूर काही लोक जवळ करून घेतात आणि दूर ढकलून देतात. जर तुम्ही कर्म नाही केले तर कर्म तुम्हाला मारून टाकेल, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून होतात मला पण वेदना, फक्त फरक एवढा आहे की मी त्या कुणाला दाखवत नाही, त्या फक्त देवाला माहिती असतात. जीवन तेव्हा कठीण वाटतं जेव्हा आपण स्वतःला बदलायचं सोडून परिस्थितीला बदलण्याचा प्रयत्न नक्कीच करत असतो. जीवनात रस्ता आपण आहोत, प्रवासी पण आपणच आहोत, आणि जगण्याचं आणि जाण्याचं ठिकाणही आपण आहोत, एवढं मात्र निश्चित आहे. जीवनात हे बघणे आवश्यक नाही की कोण आपल्या पुढे आहेत आणि कोण आपल्या मागे आहे. म्हणून फक्त एवढंच तुम्ही बघा की तुमच्या सोबत कोण आहे आणि तुमच्या सोबत आयुष्यात कोण चालत आहे. म्हणून त्या व्यक्तींकडे तुम्ही नक्कीच बघायला शिका, आणि त्या व्यक्तींना तुम्ही जपायला शिका. ते व्यक्ती तुम्हाला आयुष्यात भरपूर काही शिकून जातील, आणि भरपूर काही गोष्टी तुम्हाला समजून देखील जातील. म्हणून त्या व्यक्तींना तुम्ही नक्कीच जपायला शिकलं पाहिजे. स्वामी भक्तांनो, स्वामींवरचा विश्वास असाच अटूट राहिला तर भरपूर काही गोष्टी तुम्हाला स्वामी शिकून देतील, आणि स्वामींना सर्व काही तुम्हाला सांगायचं आहे. फक्त तुमचा स्वामींवरचा विश्वास तुम्हीच कधीच कमी होऊ देऊ नका, आणि पूर्णपणे स्वामींवर विश्वास ठेवा. एवढेच मागणे तुमच्याकडे माझे आहे. म्हणून स्वामींवरचा विश्वास तसाच राहू द्या आणि कायम तसाच ठेवा, एवढं मात्र निश्चित आहे. मित्रांनो, माणसाला असं जीवन जगता आलं पाहिजे. समोर शत्रू जरी असला तरी त्याच्याकडे बघून हसता नक्कीच आलं पाहिजे.
मदत करण्यासाठी धनाची गरज नाही, त्यासाठी फक्त एका चांगल्या मनाची गरज असते. चांगल्या लोकांसोबत मैत्री करा, नाहीतर मैत्रीच करू नका. खूप सारे लोक आहेत या जगात, तरी एकटा आहेत. प्रत्येक जण प्रत्येक ठिकाणी. आपल्याने शिकवलं आहे, कोणीच आपलं नसतं. आधी स्वतः चांगले व्हा, मग दुसऱ्यांना चांगल्या गोष्टी शिकवल्या पाहिजे. हीच तर प्रॉब्लेम आहे. जो जो मी दिसत आहे तुम्ही नाहीये, आणि मी जो आहे त्याच्यासाठी बघण्याची आवश्यकता नाही. कुणाची तरी सवय होऊन जाणं हे प्रेमापेक्षा घातक आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला स्वामींची सवय होऊन गेली, पण स्वामी तुम्हाला कधी सोडून जाणार नाही एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून त्यांची सवय नक्कीच करून घ्या. दुःखात फक्त आपले सोबतही असतात, आनंदात तर परके सुद्धा येत असतात. मित्रांसोबत दुश्मनी जरी झाली ना, तरी खरा मित्र मित्रांविषयी वाईट नाही बोलत एवढं मात्र निश्चित आहे. आता मला निशब्द व्हायचंय, कोणी कितीही बोललं तरी ऐकून घ्यायचंय. म्हणून त्यानेच मला सर्व उत्तर या जीवनाकडून मिळतील. विचार करण्यापेक्षा कृती जास्त महत्वाची असते. इथं जिवंत लोकांची बदनामी केली जाते आणि मेलेल्या लोकांची तारीफ नक्कीच मात्र केली जाते. ज्यांना साथ द्यायची असते ते शेवटच्या श्वासापर्यंत साथ देत असतात. आणि या जगात पैसा कमवणं सोपं आहे, पण कुणाच्या तरी मनात जागा बनवणं खूप कठीण आहे. कोणी आपल्या कामी येवो न येवो, आपण मात्र दुसऱ्याच्या कामी आलोच पाहिजे, असं माझं मत आहे. आणि ते नक्कीच तुम्ही जपून ठेवलं पाहिजे. फिरून मागे बघूच नका. जे सोडून गेलेत ना, ते तुमचे कुणीच नव्हते असं लक्षात घ्या. आयुष्य हा खेळ नाही, खेळ हेच आयुष्य आहे. तू स्वतःचा शोध घे का दुसऱ्यांचा शोध घेतोयस? म्हणून स्वतःमध्ये तुम्ही ढुंकलं पाहिजे आणि स्वतःमध्ये बघितलं पाहिजे की तुम्ही काय आहात आणि कशासाठी जगत आहात. वेळ दिसत नाही, पण खूप काही दाखवून जाते आणि आयुष्यातून आपण ते शिकत जात असतो. मी हसतो दुसऱ्यांना हसवण्यासाठी, नाहीतर दुःख एवढे आहेत की नेमकं रडता सुद्धा येत नाही. आयुष्य असंच असतं. कधी मोका मिळतो तर कधी धोका मिळतो. स्वतःच्या धुंदीत रमलो तर चांगलं आहे. जगाचं काय केव्हाही बदलेल सांगता येत नाही. म्हणून आपण स्वतःच्या धुंदीत राहिलं पाहिजे. बोलायला शिका, नाहीतर आयुष्यभर तुम्हाला ऐकावं लागेल एवढं मात्र निश्चित आहे. संघर्ष सांगतो तुमच्यात ताकद किती आहे आणि तुम्ही कसा संघर्ष केलाय. प्रत्येक विषयात आपण पारंगत नक्कीच झालो पाहिजे आणि प्रत्येक विषयामध्ये आपल्याला भरपूर काही ज्ञान जरूर असलं पाहिजे आणि ते ज्ञानच आपल्याला भरपूर काही पुढे घेऊन जात असते. आता अधर्मामध्ये सुद्धा धर्म होता, जेव्हा कौरवांमध्ये कर्ण होता. चक्रव्यूह रचणारे आपले असतात. हे काल पण सत्य होतं आणि आज पण सत्य आहे, एवढे लक्षात घ्या. म्हणून एकदा केलेली चूक पुन्हा नाही करणार. एकदा मेलो आहे, पुन्हा नाही मरणार एवढं निश्चित ठरवा. ज्या क्षणी ज्यांची इज्जत केली आहे मी, त्या क्षणी बेइज्जत झालो आहे मी, असंही होतं. हे जीवना मला थोडं हास्य उधार दे. आपली माणसं भेटायला येत आहेत, भेटण्याचा विधी पूर्ण करायचा आहे. प्रत्येक खेळाचे काही नियम असतात आणि ते जर नियम मोडले तर खेळ थांबवावाच नक्की लागतो. म्हणून आपण आयुष्यामध्ये जीवनाचे नियम कधीच मोडाय नाहीत आणि ते मोडले नाही पाहिजे. संकटाच्या काळात संयम ठेवून प्रयत्न करत राहिलो तर सगळं ठीक होऊन जातं आणि एक दिवस नक्कीच सगळं नीट होऊनच जाणार आहे. खूप आवड होती मला सगळ्यांना जोडून ठेवण्याची. भानावर तेव्हा आलो जेव्हा स्वतःच्या अस्तित्वाचे तुकडे पाहिले. आणि असे आपण कधीच थांबवून गेलो नाही पाहिजे आणि आपण स्थिर आणि एका लाईनीत आपण राहिले पाहिजे. ज्याला तू आपलं समजलंस, मग्न होत आहेस, मग बस हाच आनंद तुझ्या दुःखाचं कारण आहे. आणि तो मोह आपण पाळला नाही पाहिजे आणि त्या मोहात आपण नक्कीच गेलो नाही पाहिजे. म्हणून आधी हरवतो, मग पुन्हा शोधत बसतो. हा खेळ मी आयुष्यभर खेळत असतो. जेव्हा लोक बदलू शकतात, मग नशीब काय गोष्ट आहे. म्हणून नशीब बदलण्यासाठी नक्कीच तुम्ही प्रयत्न केले पाहिजे आणि मनापासून प्रयत्न केले पाहिजे. नक्कीच तुम्हाला एक ना एक दिवस यश हे मिळणारच आहे. जिथे आपला स्वार्थ संपतो तिथून आपली माणुसकी नक्कीच सुरू होत असते. म्हणून ज्ञानी मनुष्य कोणत्याही परिस्थितीत विचलित नाही होत. विचलित झाला तो ज्ञानी होत नाही. जे लोक तुम्हाला सोडून आनंदी आहेत त्यांना आनंदीच राहू द्या. मासे पण खुश होऊन गेलेत हे ऐकून की माणूसच आता माणसाला जाळ्यात अडकू लागला आहे. आणि म्हणून काही बनायचं आहे तर समुद्र तुम्ही बनले पाहिजे. विशाल अफाट कितीही द्यायला तयार राहा. ज्या हृदयात जिंकण्याचा उत्साह असतो त्या हृदयात हारण्याची भीती अजिबात राहत नाही. म्हणून विश्वासघात नशीब करतं, प्रयत्न नाही. एक क्षण पुरेसा असतो आयुष्य सुंदर बनवण्यासाठी. तो क्षण म्हणजे आपल्या चेहऱ्यावर आनंद आणि ती स्माईल. म्हणून बाहेरून शांत दिसण्यासाठी स्वतःच्या आत युद्ध आपल्याला करावंच लागतं आणि ते करावंच लागणार आहे.
आता लढाई फक्त स्वतःशी, स्वतःला बदलण्याची, स्वतःला स्थापित करायची. शोधला तर देव देहात आहे, मंदिरात नाही. म्हणून तुम्ही कर्म चांगली करा. नक्कीच तुम्हाला देव दर्शन सुद्धा देईल आणि तुमच्या मार्गामध्ये काही अडचण सुद्धा आणणार नाही. क्रोधात बोलणारा माणूस खरा असतो, हसून सांगणारा माणूस नक्कीच खोटा असतो. नाशिबाच्या दरवाजावर डोकं आपटण्यापेक्षा चांगलं आहे की कर्माचं वादळ निर्माण करा, मग यशाचे दरवाजे आपोआपच मोकळे होतील. काही लोक चांगल्यांसोबत चांगलं, वाईट सोबत वाईट असतात. मग पण एक चांगला व्यक्ती सर्वांसोबत चांगला असतो, एवढं मात्र निश्चित आहे. तुम्हाला महाभारतात पात्र होण्याची संधी मिळाली तर तुम्ही कोणतं पात्र व्हाल हे नक्कीच मला कळवा आणि कमेंटमध्ये कळवा आणि त्याचं कारण सुद्धा कळवा. कारण त्यावर तुमचा माइंडसेट कळतो आणि तुमच्या मनामध्ये काय चाललंय ते सुद्धा कळत असतं. विश्वास ठेवा, पण कुणाच्या विश्वासावर राहू नका. तुम्ही काय कुणाला समजवणार? स्वतः कृष्ण देखील दुर्योधनला समजावू शकला नव्हता. म्हणून आपण तर मनुष्य आहोत. म्हणून ज्यांना रात्री झोप येत नाही त्यांना विचार किती वर्ष लागतात सकाळ व्हायला. म्हणून आपण विचारच करत बसतो आणि आपली मेंटॅलिटी ही खूप खराब होत असते. मर्यादा असावी रामासारखी आणि प्रेम असावं त्या कृष्णासारखं. बोलताना मर्यादा सोडू नका आणि शिवाय देणं मूर्खाचं काम आहे, एवढं लक्षात ठेवा. उगवता सूर्य बघायला डोळे उघडत नाहीत, मावळता सूर्य बघायला गर्दी उभी राहून जाते. जीवनात पश्चाताप करणं सोडा. काही असं करून दाखवा की तुम्हाला सोडणारा पश्चाताप नक्कीच करेल. स्वतःला दोष देण्यापेक्षा चांगलं आहे की स्वतःला बदलून घ्या. स्वतःच्या चारित्र्यावर टाकून पडदा. इथे प्रत्येक जण म्हणत आहे मी की जग वाईट आहे. एक नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे, चांगले दिवस आणण्यासाठी वाईट दिवसांसोबत नक्कीच लढायला लागतं. ना रस्त्यांची साथ दिली ना ध्येयाने वाट पाहिली. मी काय लिहू माझ्या जीवनावर? माझ्या सोबत तर अपेक्षांनी सुद्धा चेष्टा केली आहे. फक्त आज विचार करून जास्त वाद केला की मी प्रत्येक जण आपल्या जागी योग्य असतो. लोक जेव्हा विचारतात की तू काय काम करतोस, खरा तर ते हिशोब लावतात की तुम्हाला इज्जत किती द्यायची ते. म्हणून माणसांनी आता पैशावरून इज्जत द्यायला सुरुवात केली आहे. म्हणून नक्कीच तुम्हाला पैसा कमवणं योग्य आहे आणि ते कमवावंच लागणार आहे. पलटून उत्तर देणं चुकीची गोष्ट आहे, परंतु ऐकतच राहिले तर लोक बोलण्याची आपली जी हद्द असते ती विसरून जात असतात. एका मेलेल्या व्यक्तीने भरपूर काही छान गोष्टी आपल्याला सांगितल्या असतात की बाबांनो, मेल्यानंतर काहीच नसते, सगळं काही शून्य होऊन जात असते. म्हणून तुम्ही जीवन जगून घ्या आणि अगदी आनंदाने जगून घ्या. आज पुन्हा तुम्ही भरपूर काही तुम्हाला नवीन दिवस मिळाला आहे आणि नवीन दिवसामध्ये तुम्ही नवीन मित्र बनवले पाहिजे, नवीन तुम्ही गोष्टी केल्या पाहिजे. काहीतरी विशेष गोष्ट खास होती त्याच्यात, तेव्हा तर जगात त्याचं नाव आहे. कुरुक्षेत्र तर जिंकलं होतं अर्जुनाने, पण सगळे म्हणतात वीर कर्ण महान आहे. कृष्णासारखा सारथी मिळायला नशीब लागतं, तर कर्णसारखा मित्र मिळायला भाग्य लागतं. इथं प्रत्येकालाच मैत्री आणि प्रेम हवं आहे. सत्य हे आहे की कठीण काळात हे दोघेही साथ सोडून जातात. म्हणून एकटे राहा आणि एकटेपणाचा नक्कीच तुम्ही आनंद घ्या. मेहनतीशिवाय यशस्वी होणं अशक्य आहे. अर्जुनाला कोण हरवू शकेल ज्याच्या सोबत स्वतः भगवान श्रीकृष्ण होते. हे माहीत असताना सुद्धा त्याच्यासोबत युद्ध केलं. खरंच तो कर्ण महान होता. म्हणून कर्णासारखी व्हा, अर्जुनाकडून भरपूर काही शिका. संगत विचार करूनच धरा महाशय, कारण ती संगतच होती जिने महारथी कर्णाचा विनाश केला होता. म्हणून संगतीवर तुम्ही नक्कीच लक्ष दिलं पाहिजे. निशाणा चंद्रावर लावा, चुकला जरी निशाणा ताऱ्यांवर नक्की लागेल. माणसाची खरी ओळख इथे प्रत्येक माणसाला दुसऱ्या माणसाला दुःखात बघण्याची इच्छा आहे. आपल्या लोकांपासून सावध राहा, कारण रावण हा विभीषणामुळेच हारला होता, एवढं मात्र निश्चित आहे. नात्यांची मक्केदारी नको आहे. मला फक्त मी कुणाचा आणि ना कुणी माझा. चुकीच्या गोष्टी करताना आपल्या मनाच्या कोपऱ्यातून नकार येतो, पण आपण ऍक्सेप्ट करण्याऐवजी त्याला इग्नोर करतो आणि इथेच आपलं चुकतं. मग कर्णाच्या रथासारखं आपल्या जीवनाचं चक्र एका मोठ्या खड्ड्यात येऊन फसतं. जोपर्यंत करत नाही तू स्वतःला सिद्ध, तोपर्यंत लोकांच्या मनात तू शून्य आहेस, एवढं मात्र निश्चित आहे. स्वतःला स्वतःविषयी मनातल्या मनात आदर वाटणं म्हणजे नवलच आहे. एक दिवस असा येईल, दुःखाची रात्र निघून जाईल, आनंदाची सकाळ येईल आणि जीवन मात्र सार्थक होऊन जाईल. एक दिवस असा येईल, नक्कीच येणार आहे. माणूस जेवढा तेव्हा मौन होतो जेव्हा वेदना असहनीय होतात, आणि मग तो शांत होऊन जातो आणि त्याला आता जगण्याची इच्छा उरलेली नसते आणि त्याला या जीवनाकडून काहीच हवं नसतं. आरशासारखं आहे जीवन. माझ्या मित्रा, तू हस आणि बघ, ते पण असणार. दुसरी संधी सगळ्यांना मिळते. पहिला डाव प्रत्येकाने हरलेला असतो. जो निघून गेला त्याला काय माहित
आठवणींचं ओझं किती भारी असतं. जेव्हा तुमच्या मनात शांतता दाटून आली असेल तेव्हा ओरडून घ्या, नाहीतर मरून जाल. प्रत्येक कथेमध्ये एक शकुनी असतोच. तो स्वतःसाठी दुर्योधनाला शोधून घेतो. काळानुसार सर्व काही बदलून जातं. माणसे सुद्धा, मार्ग, भावना सुद्धा, आणि कधी कधी आपण स्वतः सुद्धा बदलून जात असतो. मी बदललेला नाही, माझी सुद्धा काही कथा आहे. मी वाईट झालो आहे, ती प्रियजनांची कृपा आहे. म्हणून आपण वाईट कोणासोबत होऊ नका, चांगल्या मनाने जगा. आता त्यांना सांगा की नशिबाचा एवढा गर्व करू नका. आम्ही पावसातही भरपूर काही घरे जळताना पाहिली आहेत. एवढे मात्र निश्चित आहे, रस्ते कधीच संपत नाहीत. संपतो तो प्रवास असतो. आता आपला आदर, कुटुंबाचा आदर आणि सेल्फ रिस्पेक्ट सोबत कुणाला खेळू देऊ नका, कारण तीच आपली ओळख आहे हे लक्षात तुम्ही घ्या. आणि त्याच्यासोबत कुणालाही खेळू देऊ नका. तो असा काही लढला वादळाशी, शेवटी हवालाही त्याला साथ द्यावी लागली होती. म्हणून तसंही तुम्ही लढलं पाहिजे. सूर्यासारखं चमकायचं असेल ना, तर सूर्यासारखं तुम्हाला जळावंही लागेल. लहानपणी मला भूतांची भीती वाटायची, आता लोकांची भीती वाटत चालली आहे. कित्येक वेळा ते आयुष्य अशा टप्प्यांवर येऊन असे उभे राहिले की जर काही गोष्टी बोलल्या गेल्या तर संबंध तुटतात, आणि जर ती गोष्ट मनात ठेवली गेली तर ती व्यक्ती स्वतः मरत असते. एवढं मात्र निश्चित आहे, माहीत नाही कोण मेणबत्त्या धरायला शिकवून गेलं, नाहीतर नारी विरुद्ध लंका जाळण्याची आणि महाभारत करण्याची संस्कृती होती आपली. आणि ते लढलं पाहिजे. आणि आयुष्यात सुद्धा स्वतःसोबत तुम्ही असंच लढलं पाहिजे. जग त्रास देत राहील, बस तुम्ही हसत राहा. फरक फक्त एवढाच असतो माणसांमध्ये, कुणी बोलून जातो तर कुणी सहन करून जात असतो. आपण कुणावर प्रेम करायचं ते आपल्या हातात असतं, पण कुणी आपल्यावर प्रेम करायचं ते आपल्या हातात अजिबात नसतं. त्या गोष्टी आपल्याकडून पूर्ण होत नाही, त्या गोष्टी किमान सुरू तरी करू नयेत. त्यामुळे आपल्याला होणारा भविष्यातला त्रास कमी नक्कीच होऊ शकतो. त्यामध्ये मग वचन, नाते, अजून काही असू शकतं. लहानपणी मला अंधाराची भीती वाटत होती, आज त्याच अंधारात नशीब आहे असं मला वाटत आहे. जेव्हा जीत निश्चित आहे तेव्हा अर्जुन कुणीही बनू शकतं, पण जेव्हा मृत्यू निश्चित आहे तेव्हा कर्ण बनायला साहस लागतं. आणि ते साहसच तुम्ही पाळलं पाहिजे, आणि साहस तुमच्या मनामध्ये असायला हवे. फोटोज काढणं सुद्धा आवश्यक आहे जीवनात. भूतकाळ परत आणण्याचं सामर्थ्य आरशात नसतं, ते फक्त फोटोमध्ये असतं. म्हणून असे काही क्षण तुम्ही टिपून ठेवले पाहिजेत. जिवंतपणे मरायचं असेल तर प्रेम करा, जिवंतपणे जगायचं असेल तर नक्कीच तुम्ही मैत्री करायला शिकलं पाहिजे. शेवटी स्वतःची सावली सुद्धा अंधारात साथ सोडून जात असते. म्हणून ती म्हणते की तू उन्हात उभं राहा, कष्ट कर, नक्कीच मी सावली खाली पडेन. म्हणून प्रत्येकाला इथे कष्ट हवे असतात. स्वप्न मोफत असतात, फक्त त्यांचा पाठलाग करताना आयुष्यात बरीच किंमत आपल्याला मोजावी लागत असते. स्वप्न पाहतात असाल तर मोठीच पहा, लहान कशाला? कारण मोठी स्वप्ने माणसाचं रक्त हे एकदम ढवळू शकतात. माणूस गाफील राहिला की पूर्ण आयुष्याची शिस्त बिघडते. जीवनात खूप दुःख आहे, थोडं सोसून बघ. चिमोटभर दुःखाने कोसळू नकोस, दुःखाचा डोंगर पचवून बघ, असं आपण म्हटलं पाहिजे. कमी वयात स्वतःचं वेगळं अस्तित्व स्वतःच्या मनगटावर स्थापन करायचं, आणि म्हटल्यावर मग समर्थन, विरोध, चर्चा, बदनामी या सगळ्यांतून जावंच लागतं. आयुष्य मनसोक्त जगून घ्या, बाकीचे नशिबावर सोडून द्या. कारण रात्री फुलांचा सुद्धा माहीत नसतं की सकाळी मंदिरात जायचे की आपल्याला स्मशानात जायचे. आईच्या ममतेचा, बाबांच्या क्षमतेचा अंदाज कधी तुम्ही लागत नाही, आणि लावूही नका. हवी हवीशी वाटणारी स्वप्न सुद्धा वेळ आली की तोडावीच नक्की लागत असतात. जगण्याच्या शर्यतीत सुद्धा हवी हवीशी माणसं सोडावीच लागत असतात. एक लक्षात घ्या, हे नेहमी शक्य नाही की एखाद्याने तुमच्यासोबत सुरुवात केली आहे तो शेवटपर्यंत तुमच्या बरोबर राहील. म्हणून एकट्याने तुम्ही लढायला नक्की शिकलं पाहिजे. आशा कधी सोडायची नसते, निराश कधी व्हायचे नसते, अमृत मिळालं नाही म्हणून विष कधी प्यायचे नसते. हिंसा हे जगातलं सर्वात मोठं पाप आहे, मग ती एखाद्या माणसाची असतो वा पशुची असो. एक व्यसन दूर करण्यासाठी मन दुसऱ्या व्यसनाची वाट दाखवते. रस्ता तर तो असतो, फक्त नावाची पाटी बदललेली असते. पैसा एकच भाषा बोलतो. आज तुम्ही मला वाचवण्यात प्रयत्न करा, उद्या मी तुम्हाला आवर्जून वाचवेन. अनुभव सांगतो, शांतता खूप चांगली असते, कारण अनुभवाला माहित आहे की शब्द नाराज करतात. देवीला तर सर्वजण पूजतात, पण समाजातील जिवंत देवींना आपण सर्वांना पूजता आलं पाहिजे. म्हणून स्त्रियांची इज्जत नक्कीच तुम्ही करायला शिका. आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यापूर्वी विश्रांतीचा विचार करू नका, कारण तीच लोक गरिबांना ध्येय पूर्ण होऊ शकत नाही, आणि तीच लोक गरीब राहून जातात. मोठं काम करण्याचा एक मार्ग आहे,
जे काम करत आहात ते प्रेमाने करा, अगदी एकाग्रतेने करा. शेवटच्या श्वासात आणि शेवटच्या श्वासापर्यंत करा. आता तुम्ही शेवटच्या धाव्यात दगड तुटतो आणि याचा अर्थ असा नाही की आधीचे घाव हे महत्वाचे नव्हते, तर मग आधीचे घाव दगडाला मरण्याची सूचना देत होते. आता लोकांनी त्या अनोळखी सरड्याचं नाव उगाच बदनाम केलंय. इथे खरा रंग बदलणारे तर माणसंच असतात आणि ते माणसंच रंग बदलत असतात. सर्वांवर विश्वास ठेवा, कारण काही गोष्टी खऱ्या असतात पण प्रत्येक जण हे खरा नसतो. एवढंही मात्र नक्कीच तुम्ही त्यातून शिकले पाहिजे. माणसाने काही वाचले, ऐकले किंवा बघितले तरी तो त्या गोष्टींना स्वतःचेच अर्थ लावत असतो. आयुष्यामध्ये कठीण परिस्थिती आपल्याला चांगले रस्ते दाखवून देत असते आणि लोकांना ओळखून डोळे उघडे ठेवून मदत करा, नाहीतर लोक आपलेच गळे आवळतील एवढं मात्र निश्चित आहे. आयुष्यात कितीही कमवा पण गर्व कधी करू नका, कारण बुद्धिबळाचा खेळ संपल्यावर राजा आणि शिपाई एकाच डब्यात ठेवले जातात एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून गर्व केला तर गर्वाचे गरे नक्कीच खाली होत असते आणि अहंकार तर अजिबात करू नका. तुझा कोणी सन्मान करो अथवा ना करो, पण तू तुझे कर्तव्य करीत राहा. आणि हा दिव्य संदेश जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर मनापासून आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. आणि तुमच्या आवडत्या मित्रासोबत हा व्हिडिओ पुढे शेअर नक्कीच करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि गोड संदेश व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.